नक्कीच शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. हा होता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अतुल. सामना सुरू होतोय. जय हनुमान ढवलेपाडा आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे या दोन टीममध्ये. आणि जसा सामना सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शहापूर, आमचे अत्यंत जवळचे मित्र जगदीश तारमाळे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. रात्रीचे 2 वाजलेत. आपण आवाज ऐकत होतात रोशनजी संते सर, मनपूर्वक आभार. विनोददादा पाटील, दीपवीरजी बिराडे, कॉमेंटेटरची मांदियाळी आज आपल्याला आदर्श चषकामध्ये पाहायला मिळाली. सर्वांचं मनपूर्वक आभार. टेनक्रिक.in लाईव्हच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण कॅमेरामॅन टीमचा देखील आम्ही आभार व्यक्त करूयात. सामन्याला सुरुवात आपण करतोय. एका बाजूला शिवम स्पोर्ट्स गिरसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान ढवळेपाडा. टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला जय हनुमान ढवळेपाडा टीमनं. 3 ओव्हरच्या मॅचेस आणि गोलंदाजीसाठी अजय पांढरे. पहिलाच बॉल आणि पंच दर्शवित आहेत की हा पहिला बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल ॲड. श्री गणेश होत असताना जय हनुमान ढवळेपाडा टीमच्या डाव्या स्टेच्या भरपूर बाहेर यष्ट्यांच्या मागे सुरेख यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं संदीप दिवाणे यांचं. पहिला बॉल वाईड. एक धाव स्कोरबोर्डमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात ॲड केली जाईल. अजूनही प्रेक्षक उपस्थित आहेत या मैदानावर. क्रिकेटच्या मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून देखील अजूनही इतक्या रात्री देखील प्रेक्षक जोडले गेले आहेत. त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. 33वे वर्ष. मी मगाशी देखील उल्लेख केला की एखादी स्पर्धा आपण भरपूर पाहताच. भरपूर साऱ्या चांगल्या स्पर्धा सुरू होतात, 3 ते 4 वर्ष टिकतात आणि त्यानंतर त्या स्पर्धा बंद होतात. परंतु एखादी स्पर्धा सुरू करून सातत्यानं 33व्या वर्षामध्ये पदार्पण करणं आणि यशाच्या उंच शिखरावर त्या स्पर्धेला पोहोचवणं हे भरपूर अवघड असतं मित्रांनो. आणि सातत्यता खऱ्या अर्थाने आदर्श गावाची आदर्श स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते धानिवलीकरांची 33व्या पर्वामध्ये. पहिल्या बॉलवर एक वाईड, त्यावर एक्स्ट्रा रन, त्यानंतर एक सिंगल तिथे प्राप्त करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि सुनील आपल्याला. सचिन केवणे आणि सुनील केवणे. जय हनुमान ढवळेपाडा बदलापूर वांगणी परिसरातील हा एक अत्यंत चांगला संघ. त्यांच्या विपक्षामध्ये कल्याण ग्रामीणचा संघ शिवम स्पोर्ट्स गिरसे. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला खेळतात. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना लॉंग ऑफला हा फटका आपण पाहताय. षटकार आलाय. फलंदाज सचिन केवणेच्या बॅटमधनं हा देखना दिमागदार रुबाबदार षटकार. अतिशय सुंदर संगीत सध्या संघ खेळतोय ढवळेपाडा आणि त्या टीमवर रचलेलं हे गीत आणि गीतकार आज आपल्या समवेत या व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यामध्ये आपण पाहिलं तर अनेक गाणी त्यांनी लिहिली. त्यांच्या नक्कीच गीतानं खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक गाणे संगीतबद्ध झाले. ते आमचे आदरणीय विनोददादा पाटील, आमचे बंधुतुल्य मित्र आणि आज आपल्या समोर उपस्थित आहेत आणि त्यांच्याच लेखणीतून हे गाणं स्वरबद्ध झालं ढवळेपाडा टीमचं. हा फुल टॉस आहे. ऑनसाइड टर्न केला. डिपरी क्षेत्ररक्षक गुड फिल्डिंग. संधी धावची ची अपील करतायत आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे सोपवला हा निर्णय. TRS रनआउटसाठी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. स्क्वेअर लेगला आपण पाहिलं. नॉट आउटचा इशारा आहे. बॅटर सेफ क्रीजमध्ये पोहोचला, त्यामुळे एक सिंगल तिथे मिळेल. आपण पाहू शकाल रिप्लायमध्ये. रन नाही आहे, कारण रन घेतली गेली नाही आहे. आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आला. टीमची टोटल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 8. अजय पांढरेचं हे षटक. 3 ओव्हरची मॅच. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर एक धाडसी निर्णय घेतला बॅटिंगचा. तो जय हनुमान ढवळेपाडा टीमनं चांगली टोटल आम्ही सेट करू आणि त्यानंतर समोरच्या संघाला चेसिंगसाठी थोडंसं प्रेशर निर्माण करू, संघनायकाचं असं मत होतं.
मध्ये कुठेतरी चेंडू रिलीज करत असताना पावलांमध्ये थोडीशी गडबड जाणवली आणि त्यानंतर थांबला. आणि, नक्कीच चांगलं असतं जर तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमचं रनअप कुठेतरी रनवे चुकतोय तर तुम्ही थांबणं आवश्यक असतं. की कदाचित एखादा चुकीचा बॉल जाण्याऐवजी जर तुम्ही थांबणं हे भरपूर आवश्यक असतं. जे पांढरी सज्ज होईल पुन्हा एकदा टीमची टोटल स्कोरबोर्डवर 8 आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला सचिन केवणेचा हा जबरदस्त तडाखा बॉलला पाठवलाय सी मारेशाच्या पलीकडे षटकार. रिप्लायमध्ये आपण पाहू शकाल टायमिंग पहा किती परफेक्ट पिकअप केला आणि फटका आपण पाहताय. जबरदस्त स्ट्रोक षटकार आलाय सचिन केवणेच्या बॅटमधनं. अजय पांढरे पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 2 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये सचिन केवणेच्या बॅटमधनं 3 बॉल त्याने फेस केले. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. 12 धावसंख्येवर तो येतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 14. टीम हडल आपल्याला पाहायला मिळाली. 2 एक्सपिरियन्स खेळाडू संदीप दिवाणे नरेंद्र दिवाणे काहीतरी चर्चा करत असताना गोलंदाजासोबत हे आवश्यक असतं. कारण भरपूर सारा क्रिकेटचा अनुभव पाठीशी या 2 खेळाडूंचा आणि तो अनुभव आपल्या टीमचे यंगस्टर गोलंदाजाकडे देणं त्याला काहीतरी समजावणं आणि या गोष्टी नेहमीच सातत्यानं क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याबद्दल त्या बाबतीचं वेळेच्या माध्यमातून सहकार्य करा प्लीज. टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे वेळ देखील भरपूर महत्त्वाची आहे. धावसंख्या 14. अजय पुन्हा एकदा सज्ज होईल. गतीमध्ये परिवर्तन स्लोवर वन होता. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये या बॉलचा भरपूर वेळा आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून वापर होतो. कारण जास्त गती देखील कधी कधी तुम्हाला मारक ठरते. इथे 2 षटकार आले होते त्यानंतर कुठेतरी काहीतरी चेंजेस करणं आवश्यक होतं गोलंदाजीमध्ये. चर्चा केली गेली संदीप आणि नरेंद्र सोबत. त्यानंतर एक स्लोअर वन चेंडू हाताळला गेला अजयच्या माध्यमातून. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 14 पहिलं षटक. विनंती करतो शिवम स्पोर्ट्स गिरसे प्लीज वेळेच्या माध्यमातून आपण सहकार्य करा. हा सुरू ठेवा. पॅटची कडा आणि सचिन केवणेची महत्वपूर्ण विकेट अजय पांढरेनं प्राप्त केली आहे. चर्चा झाली 2 एक्सपिरियन्स खेळाडूंसोबत आणि त्यानंतर कमबॅक केलं अजय पांढरेनं. महत्वपूर्ण विकेट सचिन केवणे बॅक टू द डग आउट. धन्यवाद. अतिशय चांगलं आपण पाहताय गीत हे रचलंय आणि नक्कीच तुम्हाला जर तुमच्या क्रिकेट टीमसाठी जर एखादं गीत रचायचं असेल तर कॉन्टॅक्ट विनोद दादा पाटील. आणि नक्कीच सगळ्यावर जर एखादं गीत तुम्हाला रचायचं असेल तर नक्कीच विनोद दादा पाटील भोपर कल्याण डोंबिवली यांना तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आज ते या आदर्श चषकामध्ये आपल्या आवाजाची जादू विकरत असताना नक्कीच ही माहिती आम्हाला मिळते. 80च्या पेक्षा जास्त गाणी त्यांनी नक्कीच रचली आहेत. गीत त्यांच्या माध्यमातून रचली गेली आहेत आणि कल्याण डोंबिवलीची शान हे संगीत त्यांचं भरपूर प्रसिद्ध झालं. अजूनही त्या गाण्याला भरपूर प्रसिद्धी आहे. पायच्या दिशेनं जाऊयात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 14 धावा 1 विकेट गमावली ती सचिन केवणेची. ऋतिक सेकंड ओव्हरमध्ये चांगला टर्न केला हा फटका. डिपरी क्षेत्ररक्षक भरपूर सारा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला परंतु बॉल आतमध्ये अडवू शकला नाहीत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार.
षटका पहिलाच बॉल. स्वागत केले ऋतिकचं. चौकार. टीमची टोटल 18 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ विनंती करतोय, ऑनफिल्ड अंपायर देखील तुम्हाला सूचना करतात वेळेच्या माध्यमातून. प्लीज तिसऱ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फुलटॉस ऑनसाइडला टर्न केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचाच लाभ इथे उठवत असताना दुसऱ्या डावेमध्ये कन्वर्ट केलाय. धोक्याची रन होती. नॉट सेकंडला डायरेक्ट हिट पूर्ण गरजेचं होतं. तिसरी पूर्ण झाली आहे. आपण पाहत्या साध्या चुका सध्या आपण मैदानाच्या मध्ये शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाच्या माध्यमातून 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. अतिशय चांगले रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जय हनुमान ढवळेपाडा आणि शिवम स्पोर्ट्स गिरसे ही लढत सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. या मॅच मधला विजेता संघ रजनीमधला अंतिम सामना खेळ तो संग्राम 11 नितलस या संघाच्या विरुद्ध. टीमची टोटल स्कोर कार्डवर 21 आपल्याला पाहायला मिळते. 21. चांगला बॉल आहे. अभि कमबॅक करत असताना ऋतिक दिवाणे अष्टपैलू खेळाडू या टीमचा एक यंगस्टर आणि 2 हंगाम गाजवले त्या खेळाडूनं. बॅलन्स टीम आहे. या टीम मध्ये खूप सारे खेळाडू एक्सपिरियन्स आहेत. यंगस्टर्स देखील आहेत आणि दोन्ही या खेळाडूंमध्ये आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स खेळाडू भरपूर सारे आहेत. यंगस्टर्स देखील भरपूर सारे आहेत आणि एक चांगला बॅलन्स साधला जातो तो संदीप दिवाणे यांच्या माध्यमातून. यंगस्टर्सला नक्की सातत्यानं संध्या दिल्या जातात प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये. हे गरजेचं असतं. वन्स अगेन अनदर डॉट बॉल आपण पाहिला. संख्या 21. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर आपण पाहताय. तिसरा सलगचा बॉल डॉट आहे आणि आपण पाहताय अतिशय चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दिवानेचं. उललेंचा बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर आपण पाहिला. ही गती देखील कमी होती या बॉलवर. बीट झालेत सलगचे 3 चेंडू डॉट. प्रेशर सध्या भूषणवर आपल्याला पाहायला मिळतंय. मिसटायमिंग या फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत आणि पकडला गेला अगदी सहज सोपा झेल. 3 चेंडू लगातारचे डॉट झाल्यानंतर चौथ्या चेंडूवर इथे विकेट गमावली आहे भूषणने. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि आपण पाहताय जय हनुमान ढवळेपाडा टीमची धावत संख्या 10.50च्या सरासरीने 21 धावा. विकेटने गमावले 2. दोन विकेट गमावलेत या स्पर्धेमध्ये. हा माझा शेवटचा टर्न आहे. आदर्श गावाची आदर्श स्पर्धा आपण अनुभवलीत आजच्या रजनीमध्ये. या स्पर्धेमध्ये मला इन्व्हाइट केल्याबद्दल आमचे वामन दादा आणि संपूर्ण नियोजन समिती मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यासोबतच आज भरपूर दिवसांनी आमच्या सर्व समालोचक मित्रांची भेट झाली. त्या सर्वांचा आभार. विनोद दादांचा आणि आमचा तर भेट फार भरपूर जुनी आहे. 2016-17 पासून आणि नक्कीच त्या भेटीचे साक्षीदार सध्या मैदानाच्या मध्ये खेळत आहेत. त्यांचीच ती अप्रतिम स्पर्धा शिवम स्पोर्ट्स गिरसेच्या माध्यमातून चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये आमची पहिली भेट. तिथून आमची मैत्री आहे. त्यासोबतच दीपवीर बिराडे सरांसोबत देखील भरपूर सारा योग आला समालोचनाचा आमच्या शहापूर मुरबाड नगरीमध्ये आणि रोशन संते सरांसोबत देखील कल्याण ग्रामीणमध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा आम्ही कव्हर केल्यात. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पी केला फटका. मिड विकेटला ठोकलाय. उत्तुंग दर्जेदार षटकार.
क्या शॉट खेला है, हाफ वॉली थी, पिकअप किया उस गेंद को और मिड विकेट के ऊपर से भेज दिया, तारामंडल में गेंद को भेज दिया। 6 रन, स्क्वायर लेग की दिशा में 6 रन। रन संख्या बढ़ती हुई 6 के साथ 27, 2 विकेट के नुकसान पर जय हनुमान ढवलेपाड़ा टीम और शिवम स्पोर्ट्स गिरसे के बीच में चलता हुआ ये मुकाबला 27, 2 विकेट के नुकसान पर। कुललेनचा हा बॉल आहे, ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्ह आपण पाहताय कव्हरचा फटका, 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात। ऋतिक ज्युनियर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कर्ता आणि या मॅच मध्ये सध्या तो षटक हाताळतोय। धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 29। रन स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात। हा फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पुढे सरसावले होते, बॉलने थोडीशी उलकावणी दिली परंतु लवकर आपला बॉडी बॅलन्स सांभाळला, पुन्हा एकदा बॉलवर गेले आणि इथे पाहू शकाल धावचीची संधी आहे। धावा किती आहे त्या कंपास, हे रन्स किती आहेत? 2 धावा। अंपायर तुमचा निर्णय कळवायचा आहे काय? 2 रन आणि चला मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा। आयोजकांची सूचना आहे, टीमची टोटल स्कोर बोर्डवर रनआउट नाही आहे, रनआउटची विकेट नॉट आउट आहे। (31) लॉस ऑफ 2 विकेट। शेवटचं षटक सध्या आपण पाहताय ऋतिक ज्युनियरचं। चांगला बॉल आहे, फुल लेनचा बॉल। षटकारानंतर आपण पाहिलं तर लेंथ मध्ये लाईन मध्ये ते चेंजेस करत असताना चांगली गोलंदाजी सध्या ऋतिक ज्युनियरची आपल्याला पाहायला मिळते। इथे देखील 2 महत्वपूर्ण धावा कंप्लीट करत असताना व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट। टीमची टोटल 33 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे आणि आपण पाहताय सलग 3ऱ्या बॉलवर ही दुहेरी धाव घेण्यामध्ये यश आलंय ते दोन्ही बॅटर्सला। रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या 33, शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकामध्ये। धावसंख्या आपण पाहिलं तर तब्बल 12 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, 14 होत्या सेकंड ओव्हरमध्ये। ऋतिक सिनियरनं अतिशय चांगली गोलंदाजी केली, त्याच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7 विकेटांनी प्राप्त केली 1 आणि आतापर्यंत ऋतिक ज्युनियरच्या गोलंदाजीमध्ये धावा आल्या तब्बल 12। भरपूर वेग होता परंतु वेगासोबतच दिशा भरकटली आहे आणि पंच दर्शवतायत हा वाईट बॉल आहे। एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल। टीमची टोटल स्कोर कोडवर 34। बॅटिंग करत असताना जय हनुमान ढवळेपाडा टीमनं निर्णय घेतला बॅटिंग टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा आणि आतापर्यंत आपण पाहताय 34 धावा त्यांच्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहिलं तर लेट नाईट सध्या खेळतात त्यामुळे एक चांगली टोटल आतापर्यंत 3 ओव्हरच्या मॅचमध्ये त्यांनी उभारली। हा देखील एक चांगला बॉल आहे, फुल लेनचा बॉल आहे, सबोशला खेळत आहेत, मिडॉनला क्षेत्ररक्षण होत आहे, 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि ते रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल। तर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय। धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 35-36 या धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघासमोर। बॅटिंग करत असताना जय हनुमान ढवळेपाडा संघानं मी इथे थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा। आदर्श चषक धानिवली 2025 पर्व 33वा
आणि या स्पर्धेसाठी माझ्याकडून उर्वरित दिवसांसाठी आयोजकांना आणि संपूर्ण खेळाडूंना टीमना भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि मी इथे थांबतोय आणि संपूर्ण आमचे कॅमेरामॅन आणि आमचे सहकारी समालोचक आणि आमचे नियोजन समिती सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. काही चुकलं असेल तर चूकभूल माफी. आणि नक्कीच यानंतर समोरच्या कक्षामध्ये परिवर्तन करूयात आणि ऐकूयात मुरबाडचे आमचे परम मित्र आदरणीय दीपवीर बिराडे यांचा आवाज. धन्यवाद. करत आहोत ज्यांच्या आवाजानं आज ही क्रीडानगरी दुमदुमली. आदर्श चषकाच्या 33व्या पर्वात ज्यांचं बहारदार समालोचन आज निर्णायक 5व्या रजनीमध्ये आपण ऐकलं. व्हॉइस ऑफ कापूर शेरे, जगदीशजी तारमाळे यांचा शुभ सन्मान सोहळा ज्ञानेश्वरजी भोईर भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. योगदान आज या 33व्या पर्वात आपल्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलं. त्यांचा शुभ सन्मान सोहळा सध्या संपन्न होत असताना मायेची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी आपण देऊयात मोमेंटो आणि सन्मानित करूयात जगदीशजी तरमाळे यांना ज्ञानेश्वरजी बोरे यांच्या शुभ असते ज्यांचा सुंदर समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकलं. अपकमिंग टुर्नामेंटसाठी त्यांना देखील आपण देऊयात ऑल द बेस्ट आणि जाऊयात ऑनगोइंग मॅचकडे. 36 धाब्याचं टार्गेट सेकंड इनिंगमध्ये चेस केलं जाईल. मात्र तत्पूर्वी आपण आणखीन एक सन्मान त्या ठिकाणी संपन्न करूयात. 2 दिवस ज्यांच्या आवाजानं प्रेक्षक वर्गाला भुरळ घातली. व्हॉइस ऑफ गारिवली डोंबिवली रोशनजी संते यांचा शुभ सन्मान सोहळा यानंतर आपण आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करत आहोत. मी विनंती करेल ज्ञानेश्वरजी भोईर भाऊसाहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आपण संपन्न करावा. चला ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा. शिवम स्पोर्ट्स गिरसे फिल्डिंग सेट करतायत. टीम जनमान ढवलेपाडा सलामीवर लगेचच पाठवा. रोशनजी संते यांचा शुभ सन्मान सोहळा सध्या आपण संपन्न करत आहोत. ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते ज्यांचं 2 दिवस या स्पर्धेमध्ये ॲज अ कॉमेंटेटर चांगलं योगदान आमच्या आदर्श चषक दानिवलीच्या आयोजन समितीला लाभलं त्यापासून त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. अपकमिंग टुर्नामेंटसाठी त्यांना देखील आपण देऊयात ऑल द बेस्ट आणि ऐकूयात त्यांच्या शुभवाणीतून या महत्त्वपूर्ण सामन्यातील दुसऱ्या डावाचा 36 धावसंख्येचा पाठलाग. उद्याचं शेड्यूल छत्रपती संभाजीनगर मुरबाड विरुद्ध आहे गावदेवी सुरगाव, वैष्णव इलेव्हन अंतराळ विरुद्ध जनमान पुई, गावदेवी बडवलसा विरुद्ध जनमान एरंजाड, कुशल स्पोर्ट्स सापाडच्या विरुद्ध बोंब इलेव्हन कुंदे आणि लास्ट बॅटल आर्यन स्पोर्ट्स टेंबरेच्या विरुद्ध प्रतीक इलेव्हन मानेवली. हे ओपन ग्रामीण विभागातील 10 संघ या स्पर्धेच्या 6व्या रजनीत संमेलित झाले आपल्याला पाहायला मिळतील. उद्याचा पहिला सामना मुरबाड ग्रामीण गटातील उपांत्य फेरीची दुसरी लढत शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी आणि त्यांच्या विरुद्ध जनमान कोरावळ्याच्या दरम्यान असेल. 5:30 तो सामना स्टार्ट होईल. 5 वाजता कुठल्याही परिस्थितीत दोन्ही टीमला क्रीडानगरीमध्ये उपस्थिती दाखवावी लागेल ही सूचना लक्षात घ्या. ऑनगोइंग मॅचकडे जाऊयात. 36 धाब्याचं टार्गेट सेट झालंय. सलामीवीर मैदानात टॅकर येईल संदीप. पहिला बॉल राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला. लगेचच DRA ची मागणी आता केली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमनं. नितेश मेहर गुरवलीपाडा यांच्या वतीनं संदीप देवाने यांच्या सलगच्या 3 षटकारांसाठी 1000चं कॅश प्राइज अनाऊन्स होतं. नितेश मेहर यांच्या वतीनं हे कॅश प्राइज 1000चं. संदीप दिवाने यांच्याकरता पहिल्या बॉलवरती रिव्ह्यूची मागणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या शिवम स्पोर्ट्स गिरसेनं. 36 धाब्याचं टार्गेट, 12.00 धाब्याची आवश्यक धावगती. या सामन्यात गाठावे लागेल. ऑलरेडी संग्राम इलेव्हन नेतला असा संघ क्वार्टर फायनलमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्यांच्या विरुद्ध कुठला संघ इनॅक्शन असेल हे पाहण्याजोगं. मात्र या 2 टीमच्या दरम्यान
चांगली लढत प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. पहिलाच बॉल ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं गेलं. बॅटर संदीप देवानेकडून DRAची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड डिसिजन कायम असेल कारण प्लेअरमध्ये आलेला आहे, त्याच कारणास्तव तो व्ह्यू क्लिअर झाला नाही. आता जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तो मान्य करावा लागेल टीम शिवम स्पोर्ट्स गिरसाडे, त्याचबरोबर टीम जनमान ढवलेपाडाला. डॉट बॉलला सुरुवात होईल सचिन केवनेकडून. फलंदाजी पहिल्या डावात जबरदस्त केली सचिन केवने, त्याचबरोबर सुनील केवनेनं 36चा पाठलाग सध्या द्वितीय सत्रात सुरू असताना. पहिला बॉल डॉट, गोलंदाज तयार सचिन. फुलटॉस बॉल स्वीप केलाय. डॉट बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर उपस्थित, बॅकअप केलं जाईल. डायरेक्ट हिटचा पर्यंत तो फसला, ओव्हर थ्रो आणि बॉल आता मागे चाललाय. 2+4 एकंदरीत येताना मिळतील या 6 धावा. लक फॅक्टर ऑन करणारा चला टोटल 5 धावा येतील एसीडीज. पंचांचं कन्फर्मेशन आलेलं आहे. लक फॅक्टर ऑन करणारा पंजा, ओव्हर थ्रो मिसफिल्ड मिस्टेक, त्याचा फायदा मिळतोय टीम शिवम स्पोर्ट्स गिरसेला. स्विच हिटचा अटेम्प्ट, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, मात्र चेंडूबारचा संपर्क साधू शकले नाही. ऋतिक सिनियर डॉट बॉलचे होत असताना सांगता मागच्या 5 धावा थोडं टेन्शनग्रस्त जाणवल्या, मात्र तदनंतर येणारा हा डॉट बॉल सध्या दिलासा देऊन जाईल टीम जनमान ढवलेपाडाला. स्कोर सध्या स्थिर 5 धावा. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, कट केलाय, काढलाय बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने. आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषेला चिडून फाडून भेदून दुभागून बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अधिकची गती कधी कधी गोलंदाज म्हणून तुमच्यासाठी तितकीच धोकादायक ठरत असते आणि सध्याच्या घडीला त्या गतीचा फायदा मिळतो शिव स्पोर्ट्स गिरसेला. बॅटर ऋतिकला लागोपाठचा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून धावसंख्या वेगांना फ्लॅव होत असताना 13 ऑन बोर्ड. बागफुटून आले, डिसेन्सिव्ह स्ट्रोक, एक सिंगल डाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. बॅटर इनलाईन बॅट ड्रॅग करतायत, सेफली पोहोचतायत. विकेट किपर रेनला थ्रो दिला होता स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सचिननं. डायरेक्ट एस्ट्यांचा वेध त्या ठिकाणी घेतला होता, मात्र फलंदाज सुरक्षित, नॉट आउट, नाबाद. एक सिंगल धाव पहिल्या षटकाची सांगतात. 36चा पाठलाग सुरू आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावासंख्या आपण बघत आहोत 14. इक्वेशन आता 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये 11.00 धाब्याच्या धावगतीनं 36चा पाठलाग करत असताना रनसभेत 22. 12-22चं समीकरण, महत्वपूर्ण लढत. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल, बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल. संग्राम 11 नेतलाच्या विरुद्ध त्यांचं बॅटल असेल. तो संघ देखील प्रतीक्षित, कुठला संघ त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन. 12-22 षटक दुसरं सुरू होतंय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर अक्षय दाखल होताना पाहायला मिळतात.
ज्यांना पहिल्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार आहेत अक्षय. सध्या सेकंड ओव्हरच्या दरम्यान बॉलिंग मार्कवर तयार होत असताना आउटफील्डचे दरवाजे आपण बघत आहोत आता खुले करण्यात आलेले आहेत. डीपमध्ये थर्ड मॅच सेट करण्यात आलेला आहे. बॅकवर्ड पॉईंट इनफिल्डमध्ये, त्याचबरोबर मिड ऑफ कव्हर्सला एक फिल्डर डीपमध्ये पेट्रोलिंग करत असताना समोर लॉंग ऑन, त्याचबरोबर ऑन साईडला मिड विकेट स्कोरलेग डीपमध्ये सेट करण्यात आलेला आहे. यष्टीरक्षक त्याची सोबत देतोय. शॉट थर्ड मॅन आडे, त्याचबरोबर शॉट फान लेग. दुसरं षटक अक्षय, 12 चेंडू 22चं समीकरण. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट स्विच इट, तो फसतोय. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये केलेली गोलंदाजी, विकेटचा आलेला अंदाज, तो कॉन्फिडन्स गोलंदाज अक्षयकडे आपण बघत आहोत. डॉट बॉलनं स्पेलला केलेली सुरुवात. मिस टाइम, झेलची संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत कव्हर्स मधून, मात्र झेलपर्यंत का पोचले नाही हा प्रश्न आता उपस्थित झालाय. सहजरित्या त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत असताना पुरेसा वेळ होता फिल्डरकडे. हर्षद बैकर होते त्या ठिकाणी, मात्र हर्षदला हवी तशी कामगिरी करता आली नाही. अचानक तो एकाच जागेवरती थांबला, झेलपर्यंत देखील पोहोचला नाही, बॅकअपही केलं नाही. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना दिसत आहेत. 2च्या सोबतीनं धावासंख्या 16, 16 ऑन बोर्ड, 10 चेंडू. आता आवश्यकता 20 धावेची. अक्रॉस द लाईन स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन बीट केली आहे. स्वतःवरती थोडे नाखुश, नाराज, हताश, हतबल फलंदाज ऋतिक सिनियर. 1 मोर डॉट. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव बनवेल टीम शिवम स्पोर्ट्स गिरसेबर. डॉट बॉलनं झालेली सुरुवात, त्यानंतर आलेल्या 2 धावा. पुन्हा एकदा छोटेखानी वापसी त्या ठिकाणी करत असताना गोलंदाज अक्षय. पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन मिस केली. सडनली चेंडू राईज होतोय, सरप्राईज होतोय. डीआरएची मागणी केली बॅटिंग करणाऱ्या टीमनं. डीआरएची मागणी केलेली एससीडी, त्याच कारणास्तव टेक्निकल टीमचा सपोर्ट पुन्हा एकदा आपल्याला आता घ्यावा लागेल. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं बॅटर ऋतिकनं. इट इज फेअर डिलिव्हरी. सो आता डीआरएस ऑफिशियली गमावलाय. रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर टप्पा पडला, बॉलला मिळाला अतिरिक्त वळण मिळाली, उचली जी त्रस्त करून गेली, चिंतातूर करून गेली, मनामध्ये शंकेचं घर करून गेली फलंदाज ऋतिकच्या. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 16, 8 चेंडू. आता आवश्यकता 20 धाब्याची. सामन्याला कलाटणी देणारं षटक अक्षयचं. स्विंग अँड मिस, बट लाईन इथे खराब आहे. गाईडलाईनच्या अधिक बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. वाईट बॉलचा कॉल मिळेल ते एक्स्ट्रा धाव, आणि एक्स्ट्रा धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 17, 17 ऑन बोर्ड. 8 बॉल, आता 19 धावेची आवश्यकता. स्टिल 2 टू गो. 8 बॉल 11 धावेचं योगदान ऋतिक सिनियर. 2 चौकार त्याच्या बॅटमधून. 2 चेंडू 5 योगदान संदीप दिवाने यांचं. लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड. लागोपाठचा दुसरा वाईट बॉल त्या ठिकाणी टाकलाय गोलंदाज अक्षयनं. बॉलला मिळालेली अधिकची फिरकी सध्या टेन्शन वाढवते गोलंदाज अक्षय. त्याचबरोबर टीम जनमान ढवलेपाडाचा प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवतो, मात्र प्रत्येक एक्स्ट्रा धाव गोलंदाजाला कमबॅक करण्यासाठी, वापसी करण्यासाठी भाग पाडत असते. फुलात होता बॉल, ड्राईव्ह केला, समोर क्षेत्ररक्षक उपस्थित. मिळेल ते एक सिंगल सेकंडचा कॉल. थ्रो चांगला आला विकेट किपर एंडला. फर्स्ट मध्ये बॅकअप सुंदर केलं यष्टीरक्षक सुनील किवनेनं. सिंगलच्या सहाय्याने सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 7 बॉल आता बाकी आहे मॅचमध्ये. 7 बॉलमध्ये 17चं समीकरण. हा बॉल इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. सलामीवीर संदीप सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. रनवेमध्ये आला व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल, इट्स अ डॅट डिलिव्हरी.
तो बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल त्या ठिकाणी गोलंदाज अक्षयला. सात बॉल 17. विकेट कीपरकडून नवत असं बॅकअप आलं नाही. बॉल मागे फ्लाय होतोय. वाईडचा कॉल. वाईड नंबर 3 या ओव्हरच्या दरम्यान सध्या आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव बहाल करत असताना त्या ठिकाणी गोलंदाज अक्षय. स्कोर सध्या 20-21 बोर्ड. सचिन सध्याच्या घडीला चर्चा करतायत गोलंदाज अक्षय सोबत एक्झॅक्टली काय करायचंय. 7 बॉल 16. हे समीकरण. वेगवान बॉल. या वेळेला फ्लाईट जास्त दिली. चांगला टर्न देखील पाहायला मिळाला. बाउन्स देखील एक्स्ट्रा होता. त्यांना पुन्हा एकदा परास्त केलं. चारी मुंड्या चित केलं फलंदाज संदीपला. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर सिडीज ओढला तसा बॉल फिरला आणि चांगलाच फिरवलाय फलंदाज संदीपला देखील. शॉर्ट बॉलची होत असताना सांगता टीमची धाबासंख्या स्थिर. षटकं संपली 2. 20 धाबा स्कोरबोर्डवर. अंतिम षटकात आता सामना पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू आणि आवश्यकता 16 धावेची. 6 बॉल 16 समीकरण. प्रथमेश अर्थातच बंटी स्वतः कॅप्टन सध्या बॉलिंग मार्कवर. षटक तिसरं सुरू होत आहे. महत्वाची लढत दोन्ही टीमसाठी. हा महत्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल त्या संघाच्या स्पर्धेतील आव्हान मात्र कायम असेल. तर पराभूत संघाला त्या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. एका बाजूला शिवम स्पोर्ट्स गिरसेला जिंकणं आहे जरूर. तर दुसऱ्या बाजूला जयनमान ढवलेपाडाला अजूनही हार नाहीये मंजूर. रंगला हा सामना. 6 बॉल आता आवश्यकता 16 धाब्याची. दोन्ही सलामीवीर चांगले सेट झालेले आहेत. ते सध्या ऑन विकेट. पहिल्या विकेटसाठी 20 धाब्याची भागीदारी बिल्डअप करतायत. मात्र लक्ष अजूनही दूर आहे. 6 चेंडू 16 धाब्याचं समीकरण. स्पीडअप अपेक्षक थोडी काय करा. थोडं फास्ट केला टीम जयनमान ढवलेपाडा. स्वतः संघटकांना स्वीकारली अंतिम षटकात जबाबदारी. त्यानं स्वतःवरती दाखवला विश्वास. 6 बॉल आवश्यकता 16 धाब्याची. पहिला बॉल वेस्ट ऑफ वाईट बीमर आणि त्या बीमरवरती बॅकअप आलं. त्या ठिकाणी समोर ऑफिसला एक सिंगल ॲड होताना पाहायला मिळेल. एक्झॅक्टली बेल्स देखील पडली. आता पंचांकडून काय सिग्नल येईल हे पाहणं अपेक्षित आहे. विंबरचा कॉर तर लगेच झालेला आहे ऑनफिल्ड अंपायर कडून. मात्र बिल्स देखील पडली होती. त्याच काळासह दोन्ही पण एकत्रित आले. विचारणा केली आणि त्यानंतर पाहायचा आता निर्णय आपल्यापर्यंत काय पोहोचेल. फार रेअरली असं घडतं. मात्र एक्झॅक्टली पंचांचा सिग्नल आता पाहावा लागेल. सो नो +1 एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. संदीप बोलले त्या ठिकाणी फलंदाज संदीपला. त्या संदीपचं सोनं केलं जाईल का. सिरीज आपण बघत आहोत रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर. अगदी त्यांना खेटून उभे होते फलंदाज ऋतिक. फुल टॉस बॉल. वेगवान चेंडू. बॅटचा फ्लो जो मागे आला त्याच कारणासह नो बॉल आलेला सिग्नल आणि त्यानंतर आलेली एक सिंगल. नो +1 एक्स्ट्रा 2. नेक्स्ट बॉल फ्री. फुलटॉस आणि या फुलटॉस वर देखील बॉल सीमारेषेची सफर करतोय. नो +6 एकूण येताना पाहायला मिळत आहेत. या 7 धावा आणि या षटकारानं झाले सामन्यात 77. पाठ जड होतोय शिवम स्पोर्ट्स गिरसेचं. बिंबर टाकलेत गोलंदाज प्रथमेश नसो. न्यू बॉलर आता सिलेक्टेड करावा लागेल. संघ कर्णधारांनाच टेन्शन वाढवलंय. टीम जन्मात ढवलेपाडाचं. 6 बॉल 16चं समीकरण. पहिला बॉल बिमर +1. दुसरा बॉल बिमर +6. सामनाच पूर्णपणे पालटलाय. सामन्याचं समीकरणच पूर्णपणे चित्र विचित्र केलंय. यापूर्वीच्या सामन्यात सचिन केवनेकडून असा प्रकार घडला होता. तर या सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी
6-16चं समीकरण असताना गोलंदाज प्रथमेश कडून ही अनपेक्षित कामगिरी आता झालेली आहे. 7 बॉल 6 बॉलची मागणी मॅनेजमेंट कमिटीला रिक्वेस्ट आहे. बॉल मैदानामध्ये पाठवा लगेचच. फ्रीट कंटिन्यू असेल. भूषण बैकर वरती आता सोपवला विश्वास, त्याला दिली जबाबदारी. प्रथमेश केवनेनं टाकले लागोपाठचे 2 बिमर, त्याच काळासह पंचांनी आता त्याला थांबवलंय. दोन्ही डेंजर बिमर होते त्याच काळासह ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन आता या सामन्यात प्रथमेशला गोलंदाजी करता येणार नाही. स्पेशली महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला 6-16चं समीकरण असताना ही झालेली ढसाल कामगिरी आपण बघत आहोत. अनपेक्षित कामगिरी. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. ऑनफिल्ड अंपायर मॅच बॉलनं सामना आपण कंटिन्यू करू शकता. दाफलकरती नजर टाकूया. 29-29 विदाऊट एनी लिगल डिलिव्हरी 9 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रथमेशनं. आता ते षटक कंटिन्यू करण्यासाठी गोलंदाज आलाय भूषण बैकर. 6 बॉल 7ची आवश्यकता. फ्रीट कॉल कंटिन्यू. रनवे मध्ये आलाय व्यत्यय. डेड बॉलचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर कडून. पुन्हा एकदा नव्यानं हा बॉल आता टाकावा लागेल. एकाएकी या सामन्यामध्ये विनोद सर पारडं जड झालेलं आहे. किंवा स्पोर्ट्स गिरशेचं आश्चर्याचा कडू धक्का तर सर्वांनाच बसलेला आहे. 7 बॉल 6ची आवश्यकता. फ्रीट कंटिन्यू. ऑन साइडला स्वीप केलाय, पाठवलाय बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लेगला. स्लॉक स्वीपचा अप्रतिम फटका. बेमिसाल टायमिंग. फ्रीट वरती फ्री चार्ज होऊन फलंदाजी. सलामीवीर संदीप दिवानेच्या बॅटमधून हा चौकार. सामना दोलायमान परिस्थितीत होता. सामन्याचा निकाल लिफाफे बंद होता. मात्र सुरुवात झाली खराब. एक्स्ट्रा रन्स येताना पाहायला मिळाल्या. एक ओव्हरथ्रो देखील झाला होता. गोलंदाजांची नाखुश, निराशाजनक, नाउस्ताई, नाउमेद, नैराश्यपूर्ण कामगिरी महत्वाच्या लढतीत आपण बघत आहोत. कारण या सामन्यानंतर क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना. मात्र सध्याच्या घडीला या लढतीत पिछाट जन्मान ढवलेपाडाची अवघ्या 3 धाब्याची आवश्यकता आता विजयाकरता. 5 बॉल बाकी आहेत. स्कूप काढण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. थ्रो थोडा खराब आला. बॉल आता मागे चाललाय. क्षेत्ररक्षक पाठबोऱ्या परिस्थितीत दुसरी धाव बनली आहे. 3ऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि 3ऱ्या धाब्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज यशस्वी. याचबरोबर हा सामना संपलाय आणि 36 धाब्याचा यशस्वी रिक्षा पाठलाग केलाय जन्मान ढवलेपाड्याच्या विरुद्ध द्वितीय सत्रात. टीम शिवम स्पोर्ट्स गिरसेनं मेनी कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. वेल पेड. टफ अँड हार्ड लक टीम जन्मान ढवलेपाडा. तुम्हाला सोडायचंय. 6-16चं समीकरण होतं. प्रथमेश संघ काढून झालेली अनपेक्षित कामगिरी.